स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्टच्या वतीने आयोजित स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्ती व प्रथमच आम्ही इथे जे अरेंज केलेलं आहे इथे प्रथमच देण्यात येणाऱ्या या अथर्व शिष्यवृत्ती व करिअर मार्गदर्शन या सोहळ्याच्या साठी आपण इथे उपस्थित झालेलो आहोत. इथे त्याच अनुषंगाने असलेल्या सर्व मान्यवरांना व उपस्थित असलेल्या ट्रस्टच्या वतीने मी सगळ्या जणांना एक मनपूर्वक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसंगी आपल्याला उपस्थित असलेले आपले गेस्ट उन्मेष वाघ आणि जे आयुक्त आहेत JNPA जवाहरलाल नेहरू पोस्ट अथॉरिटी, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप तामगाडगे हे IGP आहेत, IPS आहेत, ADGP नागालँड सॉरी. तसेच कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपले सगळे आपण जे वाट बघताना आवडते तुकारामजी मुंडे सर, IAS आयुक्त FDA महाराष्ट्र राज्य, तसेच मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय धनंजय बंजारी हे IRS आयुक्त आयकर जबलपूर विभाग आहेत, माननीय सचिन शेंडे प्रादेशिक संचालक RBI नागपूर, माननीय नीरज बोधी विभाग प्रमुख पाली व बुद्धी स्टडी नागपूर विद्यापीठ आणि तामगाडगे ट्रस्टच्या अध्यक्षा आमच्या आयुष्यमती कुसुमताई मधुकरराव तामगाडगे यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. व या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या आणि सर्वांचे आपल्या सगळ्यांचे मी मनापासून इथे स्वागत करते. सन्माननीय अतिथी आणि उपस्थित श्रोते, कोणताही समाजोपयोग उपक्रम हा एका दिवसात उभा राहत नाही. त्यामागे अनेक वर्षांची तपश्चर्या असते किंवा एक जिद्द किंवा ध्यास असतो. तामगाडगे ट्रस्टच्या अधिकृत स्थापना होण्यापूर्वीपासूनच तामगाडगे परिवार वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये निस्वार्थपणे कार्यरत होताच. निःशुल्क अभ्यासिका तयार करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या वंचित किंवा गरजू मुलामुलींना पुस्तकं उपलब्ध करून देणे आणि गरजवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याची या परिवाराची सतत काम करत राहिलं. या सामाजिक बांधिलकीचा वारसा आला तो स्वर्गीय मधुकरराव तामगाडगे म्हणजे आमचे बाबा यांच्याकडून. मधुकरजी तामगाडगे यांनी भारतीय सेनेमध्ये राहून देश सेवा केली आणि तोच सेवाभाव त्यांनी समाजात देखील जपला. विशेषतः मुलींच्या शिक्षणाबाबत ते नेहमीच सर्वांना प्रोत्साहित करायचे. दुर्दैवाने नियतीने त्यांना 2015 साली काळाच्या पडद्याआड नेले. आपलं हे थांबलेले कार्य कसे समोर नेता येईल, आपल्या वडिलांचे कार्य कसे पुढे नेता येईल हा एकच ध्येय प्रेरित करून संदीप तामगाडगे म्हणजे माझे मिस्टर यांनी 2017 साली आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्ती या योजनेची सुरुवात केली. या योजनेचा उद्देश एकच होता, आर्थिकदृष्ट्या मागासलेले सर्व समाजातील हुशार गरीब वडील नसलेले व अनाथ मुलींच्या शिक्षणात कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये. कारण शिक्षण हेच माणसाला समाजातून अज्ञानाच्या अंधकारातून दूर करतं. त्यांना शिक्षणास प्रोत्साहित करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचं हे ट्रस्टच्या मार्फत सुरू असलेलं हे कार्य मागील 9 वर्षापासून अविरत हे कार्य सुरू असून आतापर्यंत तब्बल 700 मुलींना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. आणि आजच्या या ऐतिहासिक सोहळ्यात जवळपास 100 अनाथ व होतकरू मुलींना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येणार आहे. हे कार्य करत असताना ते अधिक संघटित राहण्याकरता 2021 ला स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आणि ट्रस्टद्वारे शिक्षण व आरोग्य या विषयावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्राचा विचार केल्यास ट्रस्टने सिकल सेल एनिमिया या गंभीर अनुवंशिक आजारावर अत्यंत प्रभावी काम करायला सुरुवात केली. यामध्ये निःशुल्क सिकल सेल टेस्टिंग, निःशुल्क औषध वितरण, रुग्णांचे समुपदेशन, निःशुल्क रुग्णवाहिका आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आलेले आहे. आजवर ट्रस्टने नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया जिल्ह्यात 370 गावांमध्ये 381 सिकलसेल तपासणी शिबिरं आयोजित केली आहेत. यामध्ये 307 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील 29,532 विद्यार्थ्यांना तर एकूण
1614 विद्यार्थी आणि नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली आहे. आज घडीला 261 सिकलसेल रुग्णांना घरपोच निशुल्क औषध उपलब्ध करून दिली जातात आणि त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहित केलं जातं. सोबतच रुग्णांसाठी ट्रस्टद्वारे आयोजित केलेल्या 6 ब्लड डोनेशन कॅम्पमधून 252 युनिट रक्त जीएमसी नागपूरला देण्यात आलेले आहे. हे सर्व करण्यामागे ट्रस्टचा एकच उद्देश आहे, सिकलसेल या आजारावर कोणतीही कायमस्वरूपी इलाज नाही. यावर जनजागृती हाच एकमेव इलाज आहे आणि म्हणूनच 2047 पर्यंत सिकलसेल मुक्त भारत करण्याचा जो सर्वोच्च लक्ष्य तामगाडगे ट्रस्टने ठेवलेला आहे. याच धर्तीवर सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मदत करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने एक नवा शिष्यवृत्ती सुरुवात करण्यात आली आहे. अथर्व गायकवाड या 13 वर्षाच्या गोंडस मुलाने कर्करोगाच्या विरुद्ध संघर्ष केला. दुर्दैवाने तो आज आपल्यात नाही, पण त्याच्या संघर्षाची आठवण म्हणून सिकलसेलग्रस्त मुलामुलींसाठी अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू करण्यात येत आहे. आजच्या या सोहळ्यामध्ये 6 सिकलसेलग्रस्त मुलामुलींना प्रथमच ही अथर्व शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त ट्रस्टने आजवर 22 आरोग्य शिबिरांचे आयोजन केलेले आहे आणि अजूनही त्यामध्ये 1763 व्यक्तींना लाभ घेतला आहे आणि त्यांच्यावर निशुल्क औषधोपचार करण्यात आला आहे. शैक्षणिक क्षेत्रात जिथे पुस्तके तिथे या अनोख्या योजनेअंतर्गत स्पर्धा परीक्षांची पुस्तके अभ्यासिकांना मोफत दिली जातात. आतापर्यंत 47 अभ्यासिकांना ही पुस्तके देण्यात आली असून हजारो विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ झाला आहे. तसेच ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या निशुल्क अभ्यासिकांमध्ये यूपीएससी व एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश व योग्य मार्गदर्शन व शैक्षणिक सुविधा पण दिल्या जातात. आतापर्यंत 63 विद्यार्थी शासकीय सेवेत अधिकारी म्हणून निवडले गेले आहेत. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत माननीय नितीन गडकरीजी, केंद्रीय रस्ते वाहतूक महामंत्री, वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार, विजयालक्ष्मी बिद्री मॅम, विभागीय आयुक्त नागपूर आणि नागपूर पोलीस आयुक्त यांनी शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण समारोहाला याआधी सुद्धा उपस्थिती राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला आहे. विविध क्षेत्रात अवितरणपणे चालत असणाऱ्या व ज्ञान आणि आरोग्याच्या या शिष्यवृत्ती वितरण व मार्गदर्शन सोहळा म्हणजे हा एक आपल्यासाठी सोनेरी अध्याय आहे. आम्ही असं समजतो की ट्रस्ट हा एक मदतीचा हात आहे. मग तो शिष्यवृत्तीने मुलींच्या शिक्षणाचा कुठेतरी आमचा हातभार लागला असो किंवा सिकलसेलच्या पेशंटसाठी असो आणि त्यांच्या घरच्यांसाठी असो की एक मार्गदर्शन असो, नाही तर आम्ही त्यांना कशी मदत करू शकतो किंवा हे आजचे नवयुवक आहेत की ज्यांनी आपला पुढे फोकस ध्येय कसं ठेवावे, नोकरी करावी कशी करावी, काय करावं, ह्या वेगवेगळ्या मार्गाने आम्ही ट्रस्टद्वारे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो. आणि आज याच्यातलाच एक सुनहरा आपला सोनेरी अध्याय आहे. इथे तुम्ही सगळे उपस्थित आहात यासाठी सगळ्यांना थँक्यू आणि आपण या कार्यक्रमाला पुढे जाऊ. थँक्यू.